रणवीर अलाहाबादी याने इंडियाज गॉट लॅटंट या शोमध्ये कमरेखालची शेरेबाजी केल्यामुळे हा शो वादात सापडला आणि मुंबई पोलीस या सगळ्यांच्या आता मागे लागलेत। हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मराठीतल्याही एका कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली। यातले अश्लील शेरेबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। परिणामी या शोचं आयोजन करणारे आयोजक आता खडबडून जागे झालेत आणि त्याने पुढचा शो रद्द केलाय। तुमच्या क्रशला इम्प्रेस करायचं असेल तर या शो मध्ये स्टेजवर परफॉर्मन्स देऊन डायलॉगबाजी करण्याची तुम्हाला यात संधी दिली जाते। मग इम्प्रेशनच्या नादात अनेक जण कमरेखालचे विनोदही करतात। मात्र या शो मध्ये 18+ डिस्क्लेमर देऊन आयोजक मोकळे होतात। पण खरंच मराठीचे प्रेक्षक यासाठी तयार आहेत का? मराठीतही अश्लील शेरेबाजी करणारा हा शो नेमका काय आहे आणि ज्या चॅनलवर हा शो प्रसिद्ध होतो त्या भाडीपाचं प्रकरण नेमकं काय याची A to Z स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। भाडीपा म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टी हे एक मनोरंजन यूट्यूब चॅनल आहे जे मराठीत असलं तरी त्याचे मालक परदेशी आहेत। पॉला मॅकग्लिन या भाडीपाच्या सहसंस्थापक आणि CEO आहेत, तर सारंग साठे याची जबाबदारी सांभाळतात। मराठीतले सई तामणकर सारखे कलाकारही या चॅनलशी जोडले गेलेले असल्याने यावरचे व्हिडिओ अत्यंत लोकप्रिय असतात। भाडीपाने 2016 मध्ये अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांच्यासोबत मिळून कास्टिंग काउच हा व्यंगात्मक टॉक शो केला, जो झॅक गॅलिफियानेकिसच्या बिटवीन द टू फन्स गाण्यापासून प्रेरित होता। सई तामणकर, श्रिया पिळगावकर, सखी गोखले, पूजा ठोंबरे, सावंती टिकेकर, प्रिया बापट आणि राधिका आपटे अशा दिग्गज कलाकारांचा यात समावेश होता आणि याचे एपिसोडही प्रचंड गाजले। 2016ला सारंग साठे दिग्दर्शित महाराष्ट्र देशा हे महाराष्ट्र दिनानिमित्त मिथिला पालकर आणि कंधार यांनी गायलेलं भाडीपाचं गाणंही गाजलं। 2017 मध्ये भाडीपाने सिक्रेट मराठी स्टँडअप नावाचा एक मराठी स्टँडअप कॉमेडी कार्यक्रम आयोजित केला, ज्यात अनेक मराठी कलाकारांचा समावेश होता। मुंबई, पुणे, ठाणे, वाशी, नवी मुंबई, नागपूर आणि नाशिक अशा अनेक ठिकाणी याचे शो सुद्धा झाले। चांगला कंटेंट देणारं चॅनल म्हणून प्रेक्षकांना भाडीपा आवडायला लागला। याशिवाय भाग्यश्री लिमयाचे कांदेपोहे एपिसोड प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले। मात्र या चॅनलने एक असा शो सुरू केला ज्याच्यासाठी मराठी प्रेक्षक खरंच तयार आहेत का असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला। हे चॅनल अचानक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे हिंदीतला इंडियाज गॉट लॅटंट शो। रणवीर अलाहाबादी यांनी या शो मध्ये अश्लील शेरेबाजी केली आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुद्धा होते। कधी काळी कॉफी विथ करणच्या शो मध्ये हार्दिक पांड्या आणि KL राहुल हे सुद्धा वादग्रस्त शेरेबाजीमुळे असेच अडचणीत आले होते। हिंदी आणि इंग्रजीतल्या शो मध्ये अशा प्रकारची कॉमेडी सर्रास होते। मात्र सामाजिक मर्यादा ओलांडल्यानंतर या कलाकारांना टीकेचाही सामना करावा लागतो। आता प्रश्न उरतो, भाडीपाचं प्रकरण खरंच एवढं सिरियस घेण्यासारखं आहे का? याचं उत्तर असं आहे की ठरवण्याचा अधिकार आता प्रेक्षकांना आहे। हा शो यूट्यूबला अपलोड होण्यापूर्वी मुंबई, पुणे अशा महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर दाखवला जातो आणि नंतर त्याचे एपिसोड अपलोड केले जातात। असाच एक एपिसोड 6 जानेवारीला झाला होता आणि पुढचा एपिसोड सई तामणकर सोबत आयोजित होता। मात्र सोशल मीडियावरून होणारी टीका पाहून आयोजकांना आधी धसका बसला आणि कार्यक्रमच रद्द करून टाकला। कार्यक्रम रद्द करताना आयोजकांनी स्पष्टीकरण असं दिलंय की भाडीपाच्या फॅन्सना कळवण्यात अत्यंत वाईट वाटतंय की सध्या वातावरण तापल्यामुळे 14 फेब्रुवारीला होणारा अतिशय निर्लज्ज कांदे पोहेचा शो आम्ही पोस्टपोन करतोय। तसंच व्हॅलेंटाईन डेला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो, पण आमच्या फॅन्सवर प्रेम आहे। आमच्या टॅलेंटला आणि प्रेक्षकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय। तिकिटांचा रिफंड 15 वर्किंग डेज मध्ये तुमच्या अकाउंटवर जमा होईल। रिफंडने स्वतःसाठी काहीतरी छान गिफ्ट घ्या। आम्हाला माहिती आहे की आमच्या फॅन्सही आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या स्टाईलची कॉमेडी तुम्हाला आवडते, म्हणूनच आमचा एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्यासाठी खास यूट्यूब मेंबरशिप सुरू केली आहे। आम्ही अतिशय निर्लज्ज कांदे पोहेचे सर्व व्हिडिओज 18+ वयासाठी रिस्ट्रिक्ट केलेत। तुम्ही तुमच्या कुटुंबासह आमच्या चॅनलचा कंटेंट बघू शकता। अतिशय निर्लज्जपणे हा आमचा सभ्य शो लवकरच घेऊन येऊ। आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण तुमचा यंदाचाही व्हॅलेंटाईन्स डे खरीच बसवून जाणार आहे। भाडीपाकडून या ज्या शोचं आयोजन केलं जातं त्यासाठी 500 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत तिकीट असतं, ज्यात तुम्हाला लाईव्ह कॉमेडी बघायला मिळते। याशिवाय यूट्यूबवर हा कंटेंट पाहण्यासाठी खास प्रीमियम मेंबरशिपही आहे, त्यामुळे लोक पैसे देऊन हा शो पाहतात। गेल्या 3 दिवसांपासून सोशल मीडियावरती व्यक्त होणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की या शोसाठी अजून मराठी प्रेक्षक तयार नाहीये। या शो मध्ये केली जाणारी कॉमेडी ही आपल्या अस्मितेला डाग लावणारी आहे। आयोजकांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं नसलं तरी पुढचा शो रद्द करण्यापूर्वी जी पोस्ट टाकली आहे त्यात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 18 वर्षीय वयावरील लोकांसाठीच हा शो ठेवलाय आणि आतील लोकांनी पाहू नये असा स्पष्ट मेसेज आहे देतो।
लोक हा शो पैसे देऊन पाहतायत, म्हणजे ही जाती त्याची चॉईस आहे आणि आयोजकांचंही म्हणणं आहे की हा ॲडल्ट शो असल्याने डिस्क्लेमर आम्ही आधीच देतोय. असं असलं तरी लहान मुलांची प्रायव्हसी लक्षात घेता हा कंटेंट खरंच पालकांनीही पाहण्यासारखं आहे का असा प्रश्न उरतो. मोबाईल ही वस्तू अशी आहे की ती लहान मुलांच्या हातात सर्रास दिसून येते आणि त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण आहे. मुलांच्या हाती ही कॉमेडी लागली तर त्याचे मानसिकतेवर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे यात आता हा शो आवडणाऱ्यांची आणि न आवडणाऱ्यांची अशा दोन बाजू आहेत. आयोजकांनी हा शो रद्द केलाय याचाच अर्थ येत्या काळात कॉमेडी करताना सामाजिक भान जोपासलं जाईल अशी अपेक्षा आहे. तुमचं यावर मत काय आहे? हा शो खरंच चालू ठेवला पाहिजे का? तुमची मतं story.com च्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा.